राहुरमधील वकील राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम आढाव या दोघांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा बार काउन्सिलच्या वतीने निदर्शने करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शिवाय आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी धुळे जिल्हा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा जोशी यांनी केलेली आहे। यावेळेला अनेक वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 25 जानेवारी 2024 रोजी ॲडव्होकेट राजाराम आढाव, ॲडव्होकेट मनीषा आढाव हे दोघे पती पत्नी ते राहता न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत होते। त्यांचा दिनांक 25 तारखेला त्यांची हत्या करण्यात आली। हत्या करणारे जे काही आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत। त्या सराईत गुन्हेगारांना 26 तारखेला तिथल्या पोलिसांनी तपासकामी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर घटना जशी महाराष्ट्रामध्ये वकील वर्गामध्ये जशी माहिती झाली तेव्हापासून यांना वकिलांचा एक तीव्र त्या बाबतीतल्या भावना यांना व्यक्त करत होते। त्या भावनेचा आम्ही हे केलं, त्या भावना विचारात घेऊन आम्ही आज धुळे बार असोसिएशनची तातडीची मीटिंग आम्ही बोलवली। त्या तातडीच्या मीटिंगमध्ये ही जी काही झालेली घटना आहे, आढाव दाम्पत्यांचा जे काही निर्गुण खून करण्यात आला, तर त्या बाबतीत सगळ्या वकील संघाच्या ज्येष्ठ विधिज्ञ असतील, काही वकील लोक असतील, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्यानुसार ॲडव्होकेट हा सामाजिक जी काही बांधिलकी जपतो, सामाजिक जो काही त्यांचं जे काही संरक्षण आहे तर ते त्यांना ते उपलब्ध व्हायला पाहिजे। ते उपलब्ध कसं होऊ शकतं, तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो मागील 30 वर्षापासून हा चर्चेचा विषय आहे वकील वर्गामध्ये, तर तो आज तागायत तो आलेला नाही आहे। राजस्थान असेल, कर्नाटक असेल, या राज्यांमध्ये तो कायदा आणला गेलेला आहे। त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये पण तो आणला जाणं गरजेचं आहे। तसंच आर्थिक सुरक्षितता यासाठी वकिलांना इन्शुरन्स जो काही आहे तो प्रोव्हाइड व्हायला पाहिजे, तर तिचीही मागणी वकिलांकडनं झाल्यानंतर तसा आम्ही ठराव मंजूर केला। एक सामाजिक सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता या विषयावरती आम्ही कलेक्टरांकडे जो काही झालेला ठराव आहे तो आम्ही तिथे कलेक्टर ऑफिसला देण्यात आलेला आहे। आणि जे काही आरोपी आहे त्या आरोपींना मोका कायद्याअंतर्गत तर त्यांच्या विरुद्ध यांना कारवाई करण्यात यावी। आणि सदर घटनेसाठी जी काही कोर्टात न्यायालयामध्ये सदर घटना जेव्हा ट्रायल चालणार आहे तर स्पेशल प्रॉसिक्युटर यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आम्ही ती केलेली आहे। सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सेक्रेटरी असतील, लॉ अँड ज्युडिशरीचे पण सेक्रेटरी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, ऑल इंडिया बार काउन्सिल यांच्याकडे ती प्रत आम्ही ती पाठवण्यात आलेली आहे। आम्ही त्या धुळे बार त्या घटनेचा तीव्र निषेध करतो।